महाराष्ट्र के पूर्व मंत्री और कांग्रेस के वरिष्ठ नेता चंद्रकांत हंडोरे ने दावा किया है कि दक्षिण मध्य मुंबई की जनता फिर एक बार भारी मतों से एकनाथ गायकवाड़ को विजय दिलाएगी। चंद्रकांत हंडोरे का कहना है कि जनता इस वर्तमान सरकार से तंग आ गई है और वे अब बदलाव चाहती है। चेंबूर PA लोखंडे मार्ग पर आयोजित प्रचार यात्रा के दौरान हंडोरे ने यह बातें कहीं। एकनाथ गायकवाड़ के इस प्रचार यात्रा के दौरान मौजूद महाराष्ट्र नवनिर्माण सेना के विभाग अध्यक्ष कर्ना बाला दूनबले ने भी हंडोरे के दावे को दोहराया और कहा कि अब मोदी और शाह मुक्त भारत बनेगा। लोकशाहीमध्ये निवडणूक ही फार मोठी प्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये सत्ता परिवर्तन घडत असतं आणि त्याचा प्रचार आपण कुठे करत असतो। आज प्रचाराला फार मोठा वेग आलेला आहे, सर्व आपापल्या पद्धतीने प्रचाराला लागलेले आहेत। मला आनंद आहे की ज्या संयुक्त पुरोगामी आघाडी युतीतर्फे मी उभा आहे त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते, शेतकरी कामगार पक्षातील जे कार्यकर्ते पक्ष आहेत ते सगळे जे एकत्रित कामाला लागले आहेत। सर्वांच्या मनामध्ये एकच ध्यास आहे की या राज्यामध्ये 5 वर्षामध्ये काही काम झालं नाही, त्यामुळे वाटते त्या परिस्थितीमध्ये मोदी हे या पायउतार झाले पाहिजेत आणि जनतेचं नेतृत्व करणारे राहुल गांधी हे नेते झाले पाहिजेत, पंतप्रधान झाले पाहिजेत, ही जनतेची मागणी आहे। बरेच दिवस झालं ते BJPमध्ये जातो नाही जातो असं त्यांचं चाललेलं आहे। अजूनपर्यंत ते BJPमध्ये गेलेले नाहीत, अजूनही त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला नाही। अशा परिस्थितीत ते बोलतात ते संपूर्ण चुकीचं आहे। राजकीय नीतिमत्ता नावाची एक चीज असते आणि त्या नीतिमत्तेनुसार त्यांनी प्रथमचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे, आमदारकीचा ज्या काँग्रेसमध्ये त्यांनी आमदार झाले त्याचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग त्यांना कुठं जायचं ते त्यांना 4 रस्ते मोकळे आहेत, ते कुठेही जाऊ शकतात, पण काँग्रेसमध्ये राहायचं, आमदारकीचा राजीनामा द्यायचा। 5-6 महिने देखील आमदारकी सोडायला तयार नाहीत आणि वरून मग मी ह्याचा प्रचार करा त्याचा प्रचार करणं हे पक्षस्थितीच्या बाहेरचं काम आहे। काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मनसेच्या आणि सगळ्या आघाडीच्या वतीने जे मनसेने पाठिंबा दिलेला आहे। गायकवाड साहेब या ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमध्ये उमेदवारी म्हणून ते लढत आहेत, उमेदवार म्हणून। गेल्या 4-5 दिवसापासून आम्ही फार जबरदस्त अशा पद्धतीनं गायकवाड साहेबांची पदयात्रा, सभा, मेळावे, कार्यकर्त्यांच्या बैठकी, भेटीगाठी, हँडबिल वाटणं आणि ह्या सगळ्या प्रकारचा प्रचंड असा प्रचार आम्ही सुरू केलेला आहे। आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते मनापासून उतरलेले आहेत। मनसेचे या ठिकाणी कर्ना बाळा आणि त्यांचे सगळे सहकारी उतरलेले आहेत। रिपब्लिकन पार्टीच्या वेगवेगळ्या गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता अत्यंत प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न करता या ठिकाणी गायकवाड साहेबांचा प्रचार करतो आहे आणि मला स्वतःला अपेक्षा आहे, मी आशावादी आहे प्रचंड की गायकवाड साहेब या निवडणुकीमध्ये प्रचंड मतानं निवडून येतील। आपण बघत असाल की मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये मोदी लाट होती, लोकांना वेगवेगळ्या आमिष दाखवून मतदान घेण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला, परंतु जी आश्वासनं 2014मध्ये दिली होती, उदाहरणार्थ नोटबंदी, काळा बाजार, काळा पैसा बाहेर आणू, महागाई कमी करू, ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी आज जर आपण बघितल्या तर काळा नोटबंदीनं या देशाची इकॉनॉमी ठप्प झालेली आहे। GST सारखा कायदा या ठिकाणी लागू करून व्यापाऱ्यांचा आणि प्लस जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे की ज्याच्यामुळं महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्याचप्रमाणे अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, भाज्या असतील यांचे दर वाढलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी ताकदीनिशी सन्मान्य राष्ट्रपती साहेबांच्या आदेशाने मोदीमुक्त भारत करण्यासाठी, अमित शाह मुक्त भारत करण्यासाठी, ह्या फेकू लोकांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे। विषयाला कितीचा विषय असा आहे की जी लाट 2014ला ती आज नाही आहे, 100% आम्ही 35 ते 40 हजारचा लीड काँग्रेसला देऊ। कैमरामैन रोशन गायकवाड़ के साथ संध्या श्रीवास्तवा, ग्लोबल चक्र मुंबई। सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं।